मंडळी, ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये न्यायालयीन फाईल किंवा विवादित कागदपत्रे ठेवणे महत्त्वाचे मानले जाते, त्याचप्रमाणे जुन्या आणि नवीन चलनी नोटा वापरण्यासाठी आणि बँक खाते उघडण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे काही विशेष नियम लक्षात ठेवल्यास संपत्ती वाढण्यास मदत होते। वास्तुशास्त्रानुसार नवीन चलन किंवा मिळालेले धन वाढवण्यासाठी ते घरी आणून उत्तर दिशेला ठेवावे, कारण उत्तर दिशेचा स्वामी कुबेर आहे। कुबेरजी हे देवतांचे खजिनदार आहेत। त्यांच्या कृपेने तुमचा खजिना कधीही रिकामा राहणार नाही। संपत्ती वाढवण्यासाठी जेव्हाही तुम्हाला नवीन नोटा मिळतील तेव्हा त्या कपाटात किंवा कुबेर यंत्रासोबत उत्तराभिमुख तिजोरीमध्ये ठेवाव्यात आणि तुमची संपत्ती आणि समृद्धी दिवसेंदिवस वाढत जावी अशी प्रार्थना करावी। योग्य दिशेने केलेले प्रयत्न आणि खऱ्या मनाने केलेली प्रार्थना संपत्ती वाढीचे परिणाम वाढवतात। मंडळी, जेव्हा तुम्ही पैसे मोजता तेव्हा त्यावर थुंकू नका। बोटावर थुंकून लोक पैसे मोजतात असे अनेकदा दिसून आले आहे। यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो आणि सतत पैशांची कमतरता भासते। चलनी नोटांवर वारंवार थुंकल्यानेही चलनी नोटांवरील जंतू हातातून शरीरात जाऊन नुकसान करतात। वास्तुशास्त्रानुसार नोटा किंवा पर्स पॅन्टच्या मागील खिशात ठेवू नये। असे करणे पैशाचा अपमान असतो। चलनी नोटा किंवा पैसे गादीखाली ठेवून त्यावर झोपू नये। रविवारी आणि मंगळवार, संक्रांतीच्या दिवसात, वृद्ध योगात किंवा हस्त नक्षत्रात बँकांचे कर्ज वगैरे घेऊ नये। या मुहूर्तामध्ये कर्ज घेणारा व्यक्ती नेहमी ऋणी राहतो। जरी एखाद्याने कधीही कर्ज घेऊ नये, परंतु जर एखाद्याला जबरदस्तीने कर्ज घ्यायचेच असेल तर बुधवारीच कर्ज घेण्याचा प्रयत्न करा। कर्जाच्या ओझ्यातून लवकरात लवकर सुटका करायची असेल तर कर्जाचे पैसे मंगळवारीच परत करण्याचा प्रयत्न करा।